काय मटन आणि काय चिकन या शाही पनीर कलेजी मसाला पुढे सर्व फिक्का आहे. पनीरच्या भरपूर रेसिपी खाल्ल्यानंतर ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. जबरदस्त रेसिपी आहे, करायला वेगळी आहे, खायला तर अप्रतिम आहे. करायचं काय माहितीये का आपल्याला? सुरुवातीला चहा करायचा आहे, पार्ट ऑफ द जोक. तर आपल्याला काय करायचं माहितीये का? भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पत्ती उकळायला ठेवायचे आहे. इकडे पनीर घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या शेपमध्ये आवडीप्रमाणे शेपमध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी स्क्वेअर शेपमधले पनीर होतं, मी ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू, लसण आणि पाणी टाकून त्याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेऊया. इकडे आपलं पाणी चहाचं उकळतच आहे बघा. चहाचं पण छान असं उकळू द्यायचं आहे. नंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला पनीर मध्ये टाकायचं आहे. पनीर चांगलं यामध्ये सोक करून ठेवायचे आहे, त्यामुळे पनीरचा कलर चेंज होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता एका पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बेसिक खडे मसाले टाकायचे आहे. तुमच्याकडे जे कुठले खडे मसाले अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. बेसिक खडे मसाल्यामध्ये जिरं, मिरे, लवंग, विलायची, मोठी विलायची, तेजपान, दालचिनी वगैरे सगळं येतं. टाकायचं आहे, तर छान तडतडू द्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे बारीक कट केलेला कांदा. जसं मी व्हिडिओ दाखवतो त्या पद्धतीचा तुम्हाला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. त्याला कलर चेंज होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचं आहे काजूची पेस्ट आपण जी केली होती ती टाकायची आहे. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान शिजवायचं आहे याला. छान काजूची पेस्ट शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी. आता याला पण छान तेल सुटेपर्यंत शिजवायचं आहे. शिजवण्याच्या प्रत्येक प्रक्रियेवर आपल्या भाजीची टेस्ट डिपेंड करते. सगळं वस्तू शिजल्या गेले की नाही तर आपली भाजीची टेस्ट जी आहे ते अप्रतिम होते. त्यामुळे आपल्याला गडबड न करता प्रत्येक वस्तू शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद, तिखट, धनापूड. त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडस पाणी टाकूया ग्रेव्हीसाठी. छान मिक्स करायचं आहे आणि याला छान तेल सुटू द्यायचं आहे. तेल वगैरे सुटल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पनीर मसाला, चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घ्यायची आहे थोडीशी. हातावर मस्तपैकी क्रम्बल करून आपल्याला ती टाकायची आहे. त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अदर पनीरच्या भाजीपेक्षा या पनीरच्या भाजीची रेसिपी वेगळी आहे आणि खायला पण खूप छान लागते. एकदा तुम्ही पनीर कलेजी मसाला नक्की ट्राय करून बघा. इकडे बघा छान चहापत्तीच्या पाण्यामध्ये पनीर छान सोक झालाय, कलर पण चेंज झाला आहे. आता हे जे पनीर आहे आपल्याला सोक केलेलं ते आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे. सोबतच आपण काही हिरव्या मिरची टाकणार आहे, तर तुम्ही हिरवी मिरची जी आहे ते स्किप करू शकता. त्याला मस्त मिक्स करू द्यायचं आहे आणि थोडस ग्रेव्ही मध्ये शिजवायचं आहे. थोडं झाकण ठेवूया आपण, याची वाफ काढूया छान मस्त. तर तयार आहे आपली शाही पनीर कलेजी मसाला. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. शेवटी घालायचं आहे मस्त भरभरून कोथिंबीर आणि गरमागरम आपल्याला पनीर कलेजी मसाला सर्व करायचे आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.